रत्नागिरी शहराजवळच्या भाटे समुद्र किनारी बंपरमुळे म्हणजे शिंपले मिळत असल्याची कुणकुण मत्स्यप्रेमींना लागली आणि या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने त्यांनी धाव घेतली। त्यामुळे किनाऱ्याला जत्रेचे स्वरूप आले आहे। कोणी धावत, कोणी दुचाकी घेऊन तर कोणी 4 चाकी घेऊन भाटे समुद्र किनाऱ्यावर आले आणि प्रत्येकाने हे मुळे गोळा करायला सुरुवात केली। अनेक जणांनी पोती भरून मुळे गोळा केले। मुळे मिळत असल्याचे पाहून छोट्या होडक्याही किनाऱ्यावर आल्या। एकूणच भाटे किनाऱ्यावर अचानक मोठी गर्दी जमा झाल्याने सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले। त्यामुळे भाटे पुलावर देखील बघ्यांचीच गर्दी होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या। शेवटी पोलिसांनाही किनाऱ्यावर धाव घ्यावी लागली। पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। प्रामुख्याने कोकणात मत्स्यप्रेमी तिसरे मुळ्याला प्राधान्य देतात, कारण त्यांना चव चांगली असते। मात्र सध्या भाटे किनाऱ्यावर सापडलेल्या मुळ्यांची जात ही वेगळी असून त्याला चायना मुळे म्हटले जाते। या जातीला चव कमी असते। असे असले तरी गेले 2-3 दिवस रत्नागिरीकर मुळ्यांच्या रस्स्याचा बेत अंमलात आणून जेवण रंगतदार बनवत आहेत, हेच खरं। कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स। तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका।